तर मी या वेळा स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। येत्या 18, 19 आणि 20 जानेवारीला आपली महाट्रान्सकोची डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह एक्झाम होणार आहे। तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक्स आपण डिस्कस करणार आहोत। काय टेंटेटिव्ह क्वेश्चन येऊ शकतात, अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण एक एक करत डिस्कस करत जाऊया। हा फर्स्ट पार्ट आहे ज्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत अगदी स्टार्टिंगपासून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही आत्ताच प्रिपरेशनला सुद्धा स्टार्ट केलं असेल तरीसुद्धा ह्याचा बेनिफिट होऊ शकतो। ओके, एकदम बेसिकपासून स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे आणि ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्सच्या हेल्पने थेअरी आहे ते रिवाइज करूया, बिकॉज आता टायमिंग खूप कमी आहे आपल्याकडे आणि अशा टायमिंगला क्वेश्चनच्या हेल्पने जर आपण थेअरी वाचली किंवा थेअरी रीड केली तर आपल्यासाठी ते जास्त बेनिफिशियल होऊ शकतं रॅदर दॅन थेअरी वाचून मग क्वेश्चनकडे जाण्यापेक्षा। बिकॉज क्वेश्चन आपण जर बघितलं तर ॲज इट इज येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत किंवा सिमिलर टाईपचे क्वेश्चन्स आपण एक्सपेक्ट करू शकतो। ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, इन अ बॅलन्स 3-फेज सिस्टीम इफ द लाईन वोल्टेज इज 400 वोल्ट, what is the approximate magnitude of the phase voltage in a star connected load? ओके, अगदी बेसिक क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये आपल्याकडे कॅल्क्युलेटर नाही आहे। आकडे सोपे आहेत तसे, पण जर कॅल्क्युलेटर नसेल तर अशा वेळी आपण कसं चेक करू शकतो, कसं फाइंड आउट करू शकतो इझिएस्ट वेमध्ये। सिमिलरली काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत किंवा अदर टाईपचे क्वेश्चन्स काय बनू शकतात हे पण सोबत आपण डिस्कस केलं की ट्रिक कुठे क्वेश्चन होऊ शकतो। ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा काय दिलं आहे, स्टार कनेक्टेड लोड आहे आणि जो लाईन व्होल्टेज आहे तो आहे 400 वोल्ट आणि आपल्याला फेज व्होल्टेज विचारलेला आहे। ओके, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की फेज व्होल्टेज इज इक्वल टू लाईन व्होल्टेज डिवायडेड बाय √3। ठीक आहे, करेक्ट। मी इथे पुढे घेतो, ते सोल्युशन मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलंच आहे। तर फेज व्होल्टेज इज इक्वल टू VL डिवायडेड बाय √3, जिथे लाईन व्होल्टेज आहे तो 400 वोल्ट आहे आणि √3 ने आपल्याला फक्त डिवाइड करायचं आहे। सोपं आहे, जास्त कठीण नाही आहे, पण हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा स्टार कनेक्शन असेल त्यावेळेलाच, राईट। जर डेल्टा कनेक्टेड लोड दिला तर तुमचा जेवढा फेज व्होल्टेज आहे तेवढाच लाईन व्होल्टेज असतो, हे लक्षात ठेवायला लागेल। ओके, जर क्वेश्चनमध्ये फक्त डेल्टा लिहिलं असेल तर तिथे लाईन व्होल्टेज इज इक्वल टू फेज व्होल्टेज हे आन्सर करेक्ट येईल। पण आता ह्याच्यामध्ये 400 वोल्ट डिवायडेड बाय √3 आपल्या सगळ्यांना बाय हार्ट असतं की 230 वोल्टच्या अराउंड येतं, त्यामुळे आपण डायरेक्टली आन्सर गेस करू शकतो। पण सपोज तिथे 500 आलं किंवा रँडम कुठला पण नंबर आला, सपोज 330 वोल्ट दिलं आणि त्याचा मग फेज व्होल्टेज काढायला सांगितलं, तर अशा वेळी कसं पॉसिबल होईल, डिवायडेड बाय √3 जर व्हॅल्यू माहिती नसेल किंवा, तर काय करू शकतो, तर अशा वेळी काय करू शकतो आपण त्याच्यासाठी, सपोज इथे दिलं आपल्याला 400 डिवायडेड बाय √3, राईट। तर आता ह्याला आपण मल्टिप्लाय बाय √3 आणि डिवायडेड बाय √3 असं सुद्धा करू शकतो, जेणेकरून आन्सरमध्ये काहीच चेंज होणार नाही, जी फेज व्होल्टेजची व्हॅल्यू येते। ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे √3 मल्टिप्लाय बाय जो √3 आहे त्याची व्हॅल्यू होईल √3चा स्क्वेअर। ओके, √3चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि डिनॉमिनेटरमध्ये राहील इथे 3 आणि इथे येईल 400 मल्टिप्लाय बाय √3। ठीक आहे, तो √3ची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, जी असते 1.732। तर 400 डिवायडेड बाय 3 ने डिवाइड करणं आपल्याला कधी पण सोपं होऊ शकतं, राईट। तर त्यामुळे ह्याने डिवाइड करून मल्टिप्लाय बाय आपण 1.732 केलं तरी आपल्याला उत्तर मिळू शकतं, किंवा 400 मल्टिप्लाय बाय 1.732 पहिला करा आणि त्यानंतर मग त्या नंबरला डिवाइड बाय 3 करा की तुम्हाला तुमचं ॲप्रॉक्सिमेट उत्तर मिळू शकतं। हेच मला फक्त याच्यातून सांगायचं होतं की √3 ने किंवा 1.732 ने डायरेक्टली डिवाइड करणं आपल्याला पॉसिबल नसेल, तर काय करू शकतो आपण 1.732 ने म्हणजे √3 ने आधी मल्टिप्लाय करा आणि मग त्याला 3 ने डिवाइड करा, असं विदाऊट कॅल्क्युलेटर आपण करू शकतो जर 400च्या जागी वेगळा ऑड नंबर आला तर। ओके, स्टार आणि डेल्टाचं जसं मी सांगितलं, स्टारमध्ये फेज व्होल्टेज आहे तो लाईन व्होल्टेजच्या √3 असतो आणि डेल्टामध्ये ते दोन्ही इक्वल असतात। ओके, जर लाईन व्होल्टेज बघितलं तर ते फेज व्होल्टेजच्या √3 प्रमाणे असतं, सेमच गोष्ट दिली आहे, फक्त आलटून पलटून दिली आहे। आणि करंटच्या बाबतीत स्टारमध्ये जो करंट असतो तो नेहमी इक्वल असतो, इथे तुम्ही बघू शकता हा जो फेज करंट आहे, तर फेज आणि वाइंडिंग म्हणजे ही जी फेज जो वाइंडिंग इथे दिसते आपल्याला त्याच्या अक्रॉस जो फ्लो होणारा करंट आहे त्याला मी फेज करंट म्हणू शकतो आणि जो टर्मिनलपासून आतमध्ये फ्लो होतोय त्याला मी म्हणू शकतो लाईन करंट। ओके, असं लक्षात ठेवू शकतो। सिमिलरली इथे पण
इथे एक्झॅक्टली वाइंडिंगमधून जो करंट फ्लो होतो त्याला मी फेज करंट म्हणू शकतो. इवन हा पण आहे तो फेज करंटच आहे. आणि जो टर्मिनलपासून फ्लो होतो आहे तो लाईन करंट आहे. आता आपण बघितलं तर हा लाईन करंट आणि फेज करंट हा इथे सेम नाही आहे, बिकॉज इथे दोन करंट ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होते असं आपण म्हणू शकतो. आणि इकडे जो टर्मिनलपासून करंट येतो आहे तोच डायरेक्टली वाइंडिंगमध्ये जातो. त्यामुळे लाईन करंट आणि फेज करंट हा स्टारमध्ये सेम असेल आणि डेल्टामध्ये तो आपल्याला वेगळा असेल. लाईन नेहमी √3 पटीने जास्त असतो. ठीक आहे. दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. व्हॉट इज द टोटल पॉवर कन्झ्युम इन अ बॅलन्स 3 फेज सिस्टीम विथ अगेन स्टार कनेक्टेड लोड व्हेअर VL इज इक्वल टू 400 वोल्ट, IL इज इक्वल टू 10 एम्पियर आणि पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू दिली त्यांनी 0.8 लॅगिंग. ओके. अगेन सोपा क्वेश्चन आहे. बेसिकपासूनच जाऊया आपण. पॉवर कन्झ्युम किती होईल हे त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी व्होल्टेज दिलं आहे, करंट दिलं आहे आणि डायरेक्टली पॉवर फॅक्टर दिलं आहे. फॉर्म्युला सोपा आहे, आपल्याला माहिती आहे. P इज इक्वल टू √3 टाइम्स VL IL cos phi. फक्त √3ची व्हॅल्यू तुम्हाला 1.732 एवढी व्हॅल्यू माहिती पाहिजे. 1.73 जरी लक्षात ठेवलं तरी आपलं उत्तर येऊ शकतं. मल्टिप्लाय बाय 400 गुणिले 10 गुणिले 0.8. ओके. उत्तर येईल 5542. मल्टिप्लाय करायला जास्त काय प्रॉब्लेम येणार नाही आहे. उत्तर इथे मिळून जाईल आपल्याला. पण आता ह्याच्यामध्ये काय आहे, नोट इथे दिली आहे मी की आपल्याला जो गिवन आहे तो ऑलरेडी इथे VL दिलेला आहे. इफ फेज वोल्टेज इज गिवन इन द क्वेश्चन, फर्स्ट कन्वर्ट टू लाईन वोल्टेज बाय मल्टिप्लाइंग विथ 1.73 वोल्ट. तुम्हाला जर VP दिला असेल फेज वोल्टेज तर त्याला आधी तुम्हाला √3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला लाईन वोल्टेज मिळू शकतं. ओके. त्यामुळे ह्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, जर इथे √3 असेल तर ह्या ज्या दोन्ही आहेत त्या लाईनच्या व्हॅल्यूज आहेत आणि जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर ह्या दोन्ही व्हॅल्यूज आहेत त्या फेजर व्हॅल्यू असतात. फेजच्या व्हॅल्यू, फेजर नाही फेजच्या व्हॅल्यू असतात. म्हणजे 3 × VP IP cos phi किंवा √3 × VL IL cos phi. दोन्हीने उत्तर सेमच येईल. फक्त एका ठिकाणी फेजर व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज घेतलं आहे, दुसऱ्या ठिकाणी इथे फेजर करंट, फेज करंट आणि लाईन करंट असं डिफरंट घेतलं आहे. जर ॲक्टिव्ह पॉवर विचारली किंवा बाय डिफॉल्ट पॉवर विचारली तर ते ॲक्टिव्ह पॉवरबद्दलच विचारतील cos phi. आणि जर रिॲक्टिव्ह पॉवर विचारली तर फक्त cos phiच्या जागी इथे sin phi येईल. एवढाच फक्त फरक होईल. ॲक्टिव्ह पॉवरला cos phi येईल आणि रिॲक्टिव्ह पॉवरला sin phi येईल. ओके. आणि जर टोटल फक्त ॲपरंट पॉवर विचारली तर ह्या दोघांचाच मल्टिप्लाय होईल, VP गुणिले IP, कारण जे ते टोटल पॉवर. करेक्ट. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. इन अ बॅलन्स 3 फेज सिस्टीम, what is the power factor if the total active power is 10 kilowatt and the total apparent power is 12.5 kVA. काय विचारलं त्यांनी, पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू किती असेल ते. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, तर पॉवर फॅक्टर असतो P/S. P/S म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर भागिले ॲपरंट पॉवर. ओके. ॲपरंट पॉवर म्हणजे आपण त्याला टोटल पॉवरसुद्धा म्हणू शकतो. ॲक्टिव्ह पॉवर भागिले टोटल पॉवर विच इज इक्वल टू P/S म्हणजे 10/12.5, ज्याचं उत्तर येईल 0.8. ओके. डायरेक्टली उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टी मला सांगायच्या होत्या म्हणून मी हा क्वेश्चन घेतला. पॉवर फॅक्टरचे अजूनसुद्धा फॉर्म्युला आहेत आपल्याला माहिती असतील. R/Z. जर इम्पिडन्स ट्रायंगल जर मी ड्रॉ करायचं म्हटलं, ज्याच्यामध्ये रेझिस्टन्स, रिॲक्टन्स आणि इम्पिडन्स ह्या ज्या सगळ्या गोष्टीचा मला एकत्रित एकत्र एका डायग्राममध्ये काढायचं असेल तर त्याला आपण म्हणतो इम्पिडन्स ट्रायंगल. तर ह्याच्यावरून सुद्धा मी पॉवर फॅक्टर काढू शकतो विच इज इक्वल टू R/Z. पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू म्हणजेच cos phi ची व्हॅल्यू मला इथून पण काढणं पॉसिबल आहे. किंवा आपल्याला युनिटवरून पण माहिती आहे, R म्हणजे इकडे जो असतो तो असतो किलोवॅट भागिले KVA. ओके. हे आपण युनिटवरून पण समजू शकतो, किलोवॅट भागिले KVA. ह्याला पण आपण पॉवर फॅक्टर किंवा cos phi असं म्हण. तर पुढचा क्वेश्चन आहे, इन अ 3 फेज अनबॅलन्स लोड सिस्टीम द मेथड यूज टू मेजर पॉवर इज. लक्ष देऊन बघा, इथे अनबॅलन्स लोडबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं काय येईल ऑप्शन, 3 व्होल्ट मीटर मेथड, 2 व्होल्ट मीटर, 1 वॅट मीटर मेथड की 2 वॅट मीटर मेथड. ओके. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांनी पॉवर विचारला आहे, तर पॉवरसाठी आपण वॅट मीटरच यूज करतो. तर व्होल्ट मीटरवाले जे ऑप्शन आहेत ते निघून जातील. ओके. ह्याच्यामध्ये पण 1 वॅट मीटर आणि 2 वॅट मीटर असे 2 ऑप्शन आहेत. जर बॅलन्स असेल तर 1 वॅट मीटर मेथड आपण यूज करू शकतो. म्हणजे सिंगल वॅट मीटर यूज करून त्याला मल्टिप्लाय बाय 3 केलं तर आपल्याला टोटल 3 फेजची पॉवर मिळेल. पण अनबॅलन्ससाठी जर मला यूज करायचं असेल तर मला 2 वॅट मीटर तरी लागतील. कुठल्या अकॉर्डिंग, तर या ब्लॉन्डेल थिअरमने सांगितलेलं आहे.
फॉर द मेजरमेंट ऑफ पॉवर इन n फेज n वायर बॅलन्स ऑर अनबॅलन्स सिस्टीम्स n-1 वॅटमीटर्स आर रिक्वायर्ड. म्हणजे मला अनबॅलन्स जर लोड मोजायचा असेल किंवा अनबॅलन्स जर पॉवर मला फाइंड आउट करायची असेल 3 फेज अनबॅलन्स सिस्टीममध्ये तर मला मिनिमम 2 वॅटमीटर तरी लागतीलच. ओके, 3 पण आपण इंडिव्हिज्युअली लावू शकतो, पण कमीत कमी 2 वॅटमीटर तर मला लागतीलच. त्याची जी रीडिंग आहे ती असे W1 + W2 मिळेल. आणि जर टोटल मला पॉवर काढायची असेल तर दोघांची फक्त मी ॲडिशन जरी केली तरी मला टोटल तिघांची म्हणजे तिन्ही फेजची मिळून मला टोटल पॉवर येते मिळू शकते. तिथे 2 वॅटमीटर मेथड हे करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ 3 फेज सिस्टीम विच फॉल्ट प्रोड्युसेस द हायेस्ट फॉल्ट करंट. ओके, सगळ्यांना आपल्याला माहितीच असेल ह्याच्यामध्ये 3 फेज फॉल्ट सगळ्यात हायेस्ट फॉल्ट करंट असतो, जो सगळ्यात रेअर आहे. ॲक्च्युली 3 फेजचे फॉल्ट होण्याचे चान्सेस कमी आहेत, पण त्याचं जर सिव्हिरिटी बघितली किंवा हायेस्ट फॉल्ट करंट जर आपण बघितला तर तिन्ही फेजेस शॉर्ट झाले की तिन्ही फेजेसवर एकसाथ जर फॉल्ट आला तर त्याचा हायेस्ट फॉल्ट करंट आपल्याला दिसून येतो. नाही तर मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपल्याला अनसिमेट्रिकल म्हणजे सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट किंवा डबल लाईन फॉल्ट किंवा डबल लाईन टू ग्राउंड फॉल्ट ज्याच्यामध्ये एकतर सिंगल किंवा 2 फेजेस इन्व्हॉल्व असतील त्यांना आपण अनबॅलन्स फॉल्ट असं म्हणतो. राईट, पुढचा क्वेश्चन आहे, इन अ बॅलन्स स्टार सिस्टीम लाईन व्होल्टेजेस आर डॅश अहेड ऑफ द रिस्पेक्टिव्ह फेज व्होल्टेजेस. लाईन व्होल्टेजेस जे आहेत ते फेज व्होल्टेजपेक्षा किती डिग्रीने पुढे आहेत, अहेड आहेत. कुठल्या सिस्टीममध्ये तर बॅलन्स स्टार कनेक्टेड सिस्टीममध्ये. 4 ऑप्शन इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, बघून घेऊया. स्टार कनेक्टेड सिस्टीम अशी असेल ज्याच्यामध्ये न्यूट्रल पॉईंट आपल्याला इथे प्रेझेंट दिलेला आहे. ओके, हे आहेत फेज व्होल्टेजेस आणि जर आपण 2 टर्मिनलमध्ये बघितलं तर आपल्याला मिळतात लाईन व्होल्टेजेस. ओके, डायरेक्टली जाऊया. फेज व्होल्टेज इथे हायलाईट केलेलं आहे VRN ने आणि इकडे दिलेले आहेत VRY म्हणजे फेज R आणि फेज Y मधला व्होल्टेजेस. तर हे आहेत लाईन व्होल्टेज आणि हे आहे फेज व्होल्टेज. तर ह्या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर लाईन व्होल्टेजेस 30 डिग्रीजने अहेड आहेत फेज व्होल्टेजपेक्षा. कोण लॅग करतं कोण लीड करतं ते पण इम्पॉर्टंट आहे. तर लाईन व्होल्टेज आहेत ते लीड करतं फेज व्होल्टेजपेक्षा, जे इथे मी मेन्शन केलेलं आहे. लाईन व्होल्टेजेस लीड्स द फेज व्होल्टेज बाय 30 डिग्रीज. ओके, स्टारमध्ये व्होल्टेजेस डिफरंट असल्यामुळे ते लॅग लीडचा आपल्याला अँगल दिसून येतो. तर 30 डिग्रीज इथे करेक्ट उत्तर येईल. इथे जर तुम्हाला ह्याच क्वेश्चनमध्ये विचारलं की लाईन व्होल्टेजच्या जागी तर तुम्हाला लाईन करंट विचारलं अहेड ऑफ द रिस्पेक्टिव्ह फेज करंट स्टार कनेक्टेड सिस्टीममध्ये, तर त्याचं उत्तर चुकून आपण 30 डिग्रीज लिहून येऊ. पण आपल्याला माहिती आहे की लाईन व्होल्टेज लाईन करंट आणि जे फेज करंट आहेत ते स्टारमध्ये इक्वल असतात. त्यामुळे जर अँगल विचारलं तर आपण 0 डिग्री म्हणू शकतो, कारण दोन्ही इक्वल आहेत. जे लाईन करंट आहे तेच फेज करंट आहे. तर त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला 30 डिग्रीज माहिती असतं आणि आपण घाईघाईमध्ये देऊ शकतो, पण त्यांनी नक्की फेज व्होल्टेज विचारलं आहे की फेज करंट विचारलं आहे त्या गोष्टीवर लक्ष द्या. ठीक आहे, नन ऑफ द अबव पण इथे ऑप्शन आहे, तर त्यामुळे 0 डिग्री येऊ शकतं जर त्यांनी तसा क्वेश्चन विचारलं तर. दुसरा क्वेश्चन असा पण येऊ शकतो, इन डेल्टा कनेक्शन लाईन करंट लॅग्स बिहाइंड द फेज करंट इज. तर आता तुम्ही जर डेल्टा कनेक्टेड सिस्टीम बघितली तर त्याच्यामध्ये जो लाईन करंट आहे तो इथे खालच्या साईडला म्हणजे लॅग करतोय फेज करंटपेक्षा. अँगल तर सेमच आहे, 30 डिग्रीज राहतो, पण जो लाईन करंट आहे तो आता इथे लॅग करतो फेज करंटपेक्षा. ओके, जर व्होल्टेज विचारला तर दोन्ही इक्वल येईल, पण जर करंट विचारला तर 30 डिग्रीने लाईन करंट आहे तो लॅग करतो. त्यामुळे डायग्राम पण मी दिल्या जाणून बुजून, जेणेकरून आपल्याला लक्षात राहतील. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन आहे, द पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग साईन वेव्ह इज 200 व्होल्ट, द ॲव्हरेज व्हॅल्यू इज. अल्टरनेटिंग साईन वेव्हची आपल्याला ॲव्हरेज व्हॅल्यू विचारलेली आहे. ओके, डायरेक्टली फॉर्म्युला आहे त्याचा V ॲव्हरेज इज इक्वल टू 2Vm/π. म्हणजे आपण पीक व्होल्टेज 2Vp म्हणू शकतो किंवा 2Vm म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज डिवायडेड बाय पाय. व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे. Vpची व्हॅल्यू म्हणजे पीक व्होल्टेजची व्हॅल्यू 200 भागिले पाय म्हणजे 3.14. ओके, ह्याने आपल्याला डिवाइड केलं की डायरेक्टली आपल्याला उत्तर मिळेल. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं डायग्रामच्या हेल्पने समजून घेऊया. 2 व्हॅल्यूज आपले इम्पॉर्टंट असतात. पहिली म्हणजे RMS व्हॅल्यू, दुसरी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू. ओके, तर आता
2ने मल्टिप्लाय करून पायने डिवाइड करणं थोडं पॉसिबल नसेल, तर त्यामुळे डायरेक्टली ही जरी व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवली तरीसुद्धा तुमचं उत्तर येईल. पण जर एक्झाममध्ये डायरेक्टली आठवत नसेल तर आपल्या सिम्पल मेथडने आपण इथे जाऊ शकतो. 0.637 मल्टिप्लाय बाय 200 केलं तर तुम्हाला सेमच उत्तर मिळेल. आणि जर RMS विचारलं तर आपल्याला माहिती आहे 0.707 किंवा पीक व्होल्टेज भागिले √2. ओके, √2ची व्हॅल्यू पण मी इथे लिहून ठेवतो. √2 आहे 1.414 आणि 1/√2 आहे 0.707 जे इथे दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द इन्स्टंटेनियस पॉवर ऑफ अ बॅलन्स 3-फेज लोड इज 2000 वॅट व्हेन फेज ए इज ॲट इट्स पीक व्होल्टेज. ओके, जेव्हा फेज ए पीक व्होल्टेजवर असेल त्याच्या, तेव्हा मला इन्स्टंटेनियस पॉवर 2000 वॅट मिळते 3-फेज बॅलन्स लोडमध्ये. व्हॉट विल बी द इन्स्टंटेनियस पॉवर 30 डिग्री लेटर. 30 डिग्री नंतर मला इन्स्टंटेनियस पॉवर किती मिळू शकेल. ओके, गेस करा, स्वतः फाइंड आउट करायचं ट्राय करा आणि नंतर आपण जाऊया सोल्युशनकडे. ठीक आहे, तर डायरेक्टली जातो मी. इन्स्टंटेनियस जी पॉवर आहे ती नेहमी कॉन्स्टंट असते, तुम्ही कुठल्याही अँगलवर चेक केली तर. ओके, जर इन्स्टंटेनियस पॉवरच्या बाबतीत म्हणतो, इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे कुठल्या एका पर्टिक्युलर इन्स्टंटवर द प्रोडक्ट ऑफ द इन्स्टंटेनियस व्होल्टेज अँड इन्स्टंटेनियस करंट फॉर अ सर्किट. म्हणजे सपोज पॉवर आपण कॉन्स्टंट म्हटलो, सपोज इथे व्होल्टेज जास्त असेल तिकडे करंट कमी होईल, जिथे करंट जास्त असेल तिकडे व्होल्टेज कमी होईल. त्यामुळे दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर तो आपल्याला नेहमी कॉन्स्टंट मिळेल, विच इज इन्स्टंटेनियस पॉवर इज ऑलवेज अ कॉन्स्टंट. त्यामुळे तुम्ही 30 डिग्री नंतर घ्या, 30 डिग्री आधी घ्या, तुम्ही इन्स्टंटेनियस पॉवर जर हा शब्द असेल तर तो नेहमी सेमच राहील. त्यामुळे 2 किलोवॅट किंवा 2000 वॅट इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, थोडे कन्फ्युजिंग वाटू शकतील, वाटताना इझी वाटतात हे क्वेश्चन, पण एक्झाममध्ये डायरेक्टली आले असते तर मे बी आपली मिस्टेक झाली असते, म्हणून आपण कवर करतो. पुढचा क्वेश्चन आहे, ACSR कंडक्टर्स हॅव्हिंग 70 ॲल्युमिनियम कंडक्टर्स अँड 6 स्टील कंडक्टर्स विल बी स्पेसिफाईड ॲज. ओके, ACSR कंडक्टरमध्ये ॲल्युमिनियम पण वापरतो आणि स्टील पण वापरतो, पण ते नंबर फॉर्मॅटमध्ये लिहिताना आपण कसं लिहितो, 70/6, 6/70 की 70/76, 6/76 असं ऑप्शन्स असू शकतात. ठीक आहे, तर त्याचं लिहायचा पण एक फॉर्मॅट आहे, तो ASD या फॉर्मॅटमध्ये लिहितो. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ॲल्युमिनियमचा नंबर लिहितो, त्यानंतर स्टीलचा नंबर लिहितो आणि त्यानंतर काही ठिकाणी डायमीटरचा, म्हणजे जो प्रत्येक स्ट्रँड आहे त्याचा डायमीटरचा सुद्धा आकडा दिलेला असतो. तर इथे त्यांनी डायमीटरचा आकडा दिलेला नाही आहे, त्यामुळे ॲल्युमिनियमचा आकडा सगळ्यात पहिला येईल म्हणजे 70 आणि नंतर 6 स्टीलचा आकडा म्हणजे 70/6 इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक, आता ACSRचा आता आलेलाच आहे, तर त्याच्यामुळे आपण अजून थोडे ॲडिशनल पॉईंट्स डिस्कस करूया. ह्याच्यामध्ये विचारले जातात ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन्फोर्स, ACSR हा त्याचा फुल फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्ट्रँड्स किती असेल, जर फर्स्ट लेअर, सेकंड लेअरमध्ये किती, थर्ड लेअरमध्ये किती, फोर्थ लेअरमध्ये किती, तर हे टोटल जे स्ट्रँड्स आहेत ते किती आहेत हा पण क्वेश्चन विचारला जातो. तर त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो, 3n² - 3n + 1. ओके, इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला, जो तुम्ही नोट्स काढत असाल तर नक्की नोट डाऊन करा. कधी कधी डायरेक्टली फॉर्म्युला पण विचारला जातो, इकडे ऑप्शनमध्ये क्यूब दिला जातो किंवा इथे प्लस दिला जातो, दोन्ही प्लस असतात, एक मायनस प्लस असतो, प्लस मायनस असतो, असे 4-5 ऑप्शन बनवू शकतात इझिली. इथे पण इथे क्यूब देतील, इथे स्क्वेअर देतील, असे काय पण 5 ऑप्शन बनवू शकतात. तर त्यामुळे हा फॉर्म्युला ते नक्की लक्षात ठेवा. जिथे n आहे तो आहे नंबर ऑफ लेअर, म्हणजे फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, फोर्थ लेअर असे. आणि टोटल तुम्हाला डायमीटरसुद्धा विचारला जातो, म्हणजे हा जर एक डायमीटर आहे ओके फर्स्ट लेअरचा, तर दुसऱ्या लेअरमध्ये हे 2 ॲडिशन होत जाणार, तिसऱ्या लेअरमध्ये हे अजून दोन्ही साईडला ॲड होत जाणार, हे अजून 4. म्हणजे जर एका लेअरचं विचारलं तर 1, दुसऱ्याचं विचारलं तर 3, मग नंतर 5, मग नंतर 7, अशा प्रकारे तुम्हाला आकडे मिळू शकतील. तर त्याचा फॉर्म्युला पण इथे दिलेला आहे, 2n + 1. n म्हणजे तुमचा नंबर ऑफ तुमचा जो काय लेअर असेल तो. पुढचा क्वेश्चन बघूया, द शॉर्ट सर्किट इम्पिडन्स अँड द ओपन सर्किट इम्पिडन्स ऑफ अ ट्रान्समिशन लाईन आर 4 Ω अँड 25 Ω रिस्पेक्टिवली, देन द कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स इक्वल्स. ओके, कॅल्क्युलेशन तुम्हाला असेच क्वेश्चन विचारले जातील जिथे तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही आहे, कारण कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्हाला न्यूमरिकल्स येऊ शकतात, पण खूप सोपे फॉर्म्युला असतील, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ॲप्रॉक्सिमेट करून उत्तर येतील, असेच क्वेश्चन विचारले जातील. त्यापैकीच हा एक क्वेश्चन आहे.
ते कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स किंवा ज्याला आपण सर्ज इम्पिडन्ससुद्धा म्हणतो त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे, पण त्यांनी सोबत दिलेलं आहे शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट इम्पिडन्सची व्हॅल्यू 4 आणि 25. तर आपल्याला ह्याचाच वापर करून फाइंड आउट करायचं आहे. तर जो कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सचा जो फॉर्म्युला आहे तो इथे मी मेन्शन केलेला आहे, जो आहे अंडर रूटमध्ये ओपन सर्किट इम्पिडन्स गुणिले शॉर्ट सर्किट इम्पिडन्स म्हणजे ZOC मल्टिप्लाय बाय ZSC. जे दिलेलं आहे ते फक्त मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 4 गुणिले 25 जे होतं अंडर रूटमध्ये 100 व्हॅल्यू येईल इक्वल टू 10 ohms. ओके, सोपं आहे, काय कठीण नाही आहे. ऑप्शन 1 इथे करेक्ट उत्तर येईल. सोबतच कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सचा अजून एक फॉर्म्युला आहे ज्याच्यावर सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात, ज्यापैकी हा एक क्वेश्चन आहे. कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन विथ सिरीज इम्पिडन्स अँड शंट ॲडमिटन्स ऑफ 25 and 16 रिस्पेक्टिव्हली इज. आता त्यांनी ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किटच्या ऐवजी सिरीज इम्पिडन्स आणि शंट ॲडमिटन्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सिरीज इम्पिडन्सला आपण झेडने दर्शवू शकतो आणि जो शंट ॲडमिटन्स आहे त्याला आपण वायने दर्शवू शकतो. तर त्याचा फॉर्म्युलासुद्धा आहे, तो पण नोट डाऊन करा. या दोन्हीपैकी काही विचारलं जाऊ शकतं. आणि सिमिलर टाईपचा क्वेश्चन आपल्याला AEच्या आत्ता जी झाली 29 डिसेंबरला जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला गेला होता कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स रिलेटेड. पॉवर सिस्टीमवर फोकस होता अख्खा पेपर. ऑलमोस्ट 40 क्वेश्चन्स विचारले गेले होते रिलेटेड टू पॉवर सिस्टीम. त्यामुळे पॉवर सिस्टीमवरच आपला फोकस असेल ह्या कंप्लीट सिरीजमध्ये, राईट. तर Z0 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Z भागिले Y म्हणजे इम्पिडन्स भागिले ॲडमिटन्स. फक्त व्हॅल्यू जे दिले ते सबस्टिट्यूट करायचे. झेडची व्हॅल्यू 25, वायची व्हॅल्यू 16. ओके, म्हणजे किती येईल हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 1.25 ह्याचं उत्तर येईल, म्हणजे 5/4 असंच येईल ना, राईट. 5/4 म्हणजे 1.25 ओम. ओके, जाऊया पुढच्या ह्याच्याकडे. तर 2 फॉर्म्युला आहेत कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्सचे. हा जो मी आता एक मेन्शन केला आणि मगाशी मल्टिप्लिकेशनमध्ये, एक डिव्हिजनमध्ये आणि एक मल्टिप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये. पुढचा क्वेश्चन आहे, इन अ ट्रान्समिशन लाईन थिअरी इफ G इज निग्लेक्टेड अँड R इज फार फार लेसर दॅन ओमेगा एल त्या ट्रान्समिशनमध्ये, तर अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू काय असतील. ओके, तुम्ही वाचलं असेल, माहिती असलेल्या गोष्टी, पण कदाचित विसरायला झालं असेल, त्यामुळे आपण परत एकदा रिकॉल करून घेऊया. तर जसं आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ऑफ द ट्रान्समिशन लाईन आहे, त्याचा फॉर्म्युला होता Z भागिले Y. जर ह्याला आपण एक्सपांड करायचं म्हटलं झेडला तर तो असतो R प्लस J ओमेगा एल आणि जो Y असतो त्याला आपण म्हणतो G प्लस J ओमेगा C. जिथे G आहे तो आपला असतो कंडक्टन्स आणि C असतो कॅपॅसिटन्स. ओके, R रेजिस्टन्स आणि L आहे तो इंडक्टन्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारले अल्फा आणि बीटाबद्दल. तर अल्फा आणि बीटा कुठे येतात, तर त्याला प्रोपोगेशन कॉन्स्टंट आपण म्हणतो. म्हणजे जर आपण ट्रान्समिशन लाईन थ्रू जर वेव्ह पास केली तर ती सेंडिंग एंडपासून ती रिसिविंग एंडपर्यंत जाता जाता त्याचं एकतर मॅग्निट्यूड आहे ते कमी होतं आणि पॉसिबिलिटी की त्याचा जो अँगल आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस येऊ शकतात. म्हणजे फेजर अँगलमध्ये सुद्धा आपण चेंजेस येऊ शकतात. जे ती वेव्ह आहे ती ट्रॅव्हल करेल सेंडिंग एंडपासून रिसिविंग एंडपर्यंत. तर ते ह्या दोघांनी दर्शवतो आपण. अल्फा आहे त्याने आपण अटेन्युएशन कॉन्स्टंट त्याला म्हणतो, जे ते पुढे मेन्शन केलेलं आहे. अल्फा इज अ अटेन्युएशन कॉन्स्टंट. अटेन्युएशन म्हणजे त्याच्या मॅग्निट्यूडमध्ये किती चेंजेस येऊ शकतात. जेवढा अल्फाची व्हॅल्यू जास्त तेवढं त्याचं मॅग्निट्यूड कमी होते. आणि बीटा असतो तो तुमचा फेज कॉन्स्टंट असतो, म्हणजे फेजमध्ये अँगलमध्ये किती फरक येऊ शकतो, राईट. तर ह्याच्या बाबतीत त्यांनी विचारलेलं अल्फा आणि बीटाची व्हॅल्यूमध्ये काय येईल. इथे त्यांनी दिलेलं आहे की R इज फार फार लेसर दॅन द ओमेगा एल. याचा अर्थ ह्या फॉर्म्युलामध्ये ओमेगा एल खूप जास्त मोठा आहे आणि R खूप लहान आहे. त्यामुळे आपण ह्याला जो R आहे ह्याला निग्लेक्ट करू शकतो किंवा इक्वल टू 0 आहे असं म्हणू शकतो. सोबतच त्यांनी G इज निग्लेक्टेड असं पण दिलेलं आहे, म्हणजे Gची व्हॅल्यूसुद्धा आपण डायरेक्टली 0 आहे ती सबस्टिट्यूट इथे करू शकतो, राईट. तर त्यामुळे आता ह्याच्यामध्ये काय राहील, अंडर रूटमध्ये 0 0 जर मी कट केलं तर J ओमेगा एल गुणिले J ओमेगा C. ओके, तर ह्याच्यामध्ये आता काय होईल, Jचा स्क्वेअर होईल,
ओमेगाचा स्क्वेअर होईल आणि गुणिले होईल इथे एल आणि सी. ओके, जेचा स्क्वेअर आहे आणि इथे अंडर रूट आहे त्यामुळे मी जे बाहेर घेऊ शकतो. सिमिलरली ओमेगाचा स्क्वेअर आहे आणि ह्याच्यावरती स्क्वेअर रूट आहे त्यामुळे मी ओमेगाला सुद्धा बाहेर घेऊ शकतो आणि अंडर रूटमध्ये राहतील इथे एल आणि सी जी आहे टोटल गॅमाची व्हॅल्यू. जर आता तुम्ही बघितलं अल्फा हा रिअल पार्ट आहे आणि बीटा आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे कारण तो जेच्या सोबत आहे. त्यामुळे इथे अल्फाची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर करू शकतो 0 प्लस जे ओमेगा अंडर रूट एल सी असं पण मी लिहू शकतो. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू 0 आणि जो बीटा आहे त्याची व्हॅल्यू मी ओमेगा अंडर रूट एल सी किंवा एल सीचा वर्गामध्ये इथे वर्गामध्ये म्हणजे त्याच्या पॉवरमध्ये हाफ लिहिलेला आहे. तर त्यामुळे ऑप्शन 2 आहे तर इथे आपलं करेक्ट उत्तर येईल. आता ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नाही आहे पण तरीसुद्धा इझी कॅल्क्युलेशन आपण ह्याला म्हणू शकतो. जर आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल तर कॅल्क्युलेटरची गरज लागणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे द बंडल कंडक्टर्स कॅन बी फॉर्म फ्रॉम 2 or more स्ट्रँडेड कंडक्टर्स बंडल टुगेदर टू इन्क्रीज द. याचा अर्थ काय, बंडल कंडक्टर्स आपण वापरतो ज्याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्टँडर्ड कंडक्टर्स असतात. तर ते बंडल का केलेले असतात ते काचं त्यांनी उत्तर विचारले. टू इन्क्रीज द काय वाढवण्यासाठी आपण बंडल कंडक्टर वापरतो. लाईनचा इंडक्टन्स की कम्युनिकेशन लाईनचा इंटरफेरन्स, करंट कॅरिंग कॅपॅसिटी की कॉपर लॉसेस. ओके, तर ह्याचं उत्तर आपण ऑप्शन एलिमिनेशननेच देऊ शकतो. लाईनचा इंडक्टन्स वाढवणं हा आपला कधीच रोल नसेल. इंडक्टन्स वाढल्याने बरेच लॉसेस वगैरे होतात आणि दिस इज नॉट बेनिफिशियल. कम्युनिकेशन लाईनचा इंटरफेरन्स, कुठल्याही कम्युनिकेशन लाईनचा इंटरफेरन्स वाढणं ही चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळे तो आपला मेन मोटो नसेल कधीच. करंट कॅरिंग कॅपॅसिटी येस हा ऑप्शन असू शकतो. करंट कॅरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होऊ शकते. आणि फोर्थ ऑप्शन इज कॉपर लॉसेस. कॉपर लॉसेस पण त्यांनी इन्क्रीज विचारले तर कॉपर लॉस इन्क्रीज करणं हा आपला कधीच मोटो नसेल. त्यामुळे ऑप्शन 3 बाय डिफॉल्ट आपण टिक करून येऊ शकतो की करंट कॅरिंग कॅपॅसिटी. बऱ्याचदा आपला ऑप्शन एलिमिनेशनने सुद्धा आपलं करेक्ट उत्तर येऊ शकतो जरी आपल्याला एक्झॅक्ट उत्तर कन्फर्म माहीत नसेल तरीसुद्धा. ओके, बंडल कंडक्टर्सची इथे पिक्चर दिलेले आहे. 2, 3 किंवा 4 स्टँडर्ड कंडक्टर्स एकत्र जोडून आपण त्याला यूज करतो. ओके, बंडल कंडक्टर्स बाबतीत जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथे तुम्ही चेकआउट करू शकता. ह्याच्या नोट्स वगैरे पण मी प्रोव्हाइड करेन, आपल्याला ॲपवर मिळून जातील तुम्हाला. ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की बंडल कंडक्टर्स कशासाठी वापरतात, टू रिड्यूस द कोरोना लॉस. आता ऑप्शनमध्ये कोरोना लॉस नव्हता नाही तर आपण कोरोना लॉससुद्धा टिक केला असता. ओके, तर असे पण ऑप्शन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढच्या येत्या एक्झाममध्ये. द ACSR ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील एनफोर्स म्हणजे ACSRचा फुल फॉर्म प्रोव्हाइड्स डॅश सॅग अँड डॅश स्पॅन दॅन द कॉपर कंडक्टर्स. आपल्याला माहिती आहे की ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्समध्ये जो स्टील वापरलं जातो त्याच्या आतमध्ये तो त्याला मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ते प्रोव्हाइड करतो. तर मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड केल्यामुळे त्याचा जो सॅग असतो तो एलिमिनेट होतो किंवा आपण म्हणू शकतो तो कमी होतो कम्पॅरेटिव्हली. तर त्यामुळे आपल्याला लोअर सॅग मिळेल ह्याच्यामध्ये. त्यामुळे ग्रेटरवाले ऑप्शन तर इथूनच एलिमिनेट होतील. ग्रेटर सॅग जिथे लिहिलं आहे ते दोन्ही ऑप्शन गेले. आता ह्याच्यामध्ये पुढे स्पॅनचा विचारलेला आहे. तर स्पॅन लॉंगर येईल की शॉर्टर येईल तर त्याच्या बाबतीत आपण बघूया. ठीक आहे, तर ॲडव्हान्टेज ऑफ ACSR कंडक्टर काय आहे, कंडक्टिव्हिटी जास्त कंडक्टिव्हिटी ACSRची लेस असते कॉपर कंडक्टरपेक्षा, कारण ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी लेस आहे कॉपरपेक्षा ते आपल्याला माहिती आहे. पण ते मीडियम आणि लॉंग स्पॅनसाठी यूज करतात अँड नीड्स लेस सपोर्ट. त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला सपोर्टची गरज नाही लागत आणि आपण ते लॉंगर स्पॅनसाठी, स्पॅन म्हणजे काय, 2 टॉवरमधलं जे आपण डिस्टन्स असतं त्याला आपण स्पॅन म्हणतो राईट. तर ते लॉंगर आपण यूज करू शकतो कारण जेवढा सॅग कमी येईल तेवढा आपल्याला चांगलं आहे राईट. तर त्यामुळे लोअर अँड लॉंगर स्पॅन दॅन कॉपर कंडक्टरचं इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट कॉजेस द फेरांटी इफेक्ट इन द ट्रान्समिशन लाईन. ओके, फेरांटी इफेक्ट आपल्याला माहिती आहे काय असतो, जिथे रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते मला जास्त मिळतं सेंडिंग एंड व्होल्टेजपेक्षा. पण आता हे कशामुळे येतं ते त्यांनी 4 ऑप्शनपैकी इथे विचारलेलं आहे. ओके, आपल्याला माहिती आहे की एक व्हर्च्युअल कॅपॅसिटन्स आहे तो जनरेट होतो लाईन आणि अर्थमध्ये. बिकॉज लाईन एक सर्टन पोटेन्शियलवर असेल लाईक 220 kV आणि अर्थ आपण अज्युम करतो 0 kV आहे. तिथे पोटेन्शियल डिफरन्स आहे किंवा असं आपण म्हणू शकतो ही एक कंडक्टिव्ह प्लेट आहे आणि ही एक दुसरे कंडक्टिव्ह प्लेट आहे आणि त्यामध्ये एअर हा एक आपला
डायइलेक्ट्रिक मीडियमसारखा ॲक्ट करतो. ओके, पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा आपण म्हणू शकतो हे एका पोटेन्शियलवर कनेक्टेड आहे, अर्थ हे दुसऱ्या पोटेन्शियलवर आहे आणि त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मीडियममध्ये एअर आहे. त्यामुळे व्हर्च्युअल कॅपॅसिटन्स, फिजिकल नाही पण व्हर्च्युअल कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटिव्ह इफेक्ट दिसतो, ज्यालाच आपण फेरांटी इफेक्ट म्हणतो. जेवढं लाईनची लेंथ जेवढी वाढत जाईल तेवढा कॅपॅसिटिव्ह इफेक्ट आपल्याला जास्त दिसून येतो. फेरांटिक इफेक्ट इज ड्यू टू द चार्जिंग करंट ऑफ द लाईन. कारण कॅपॅसिटिव्ह करंटला आपण चार्जिंग करंटसुद्धा म्हणतो. चार्जिंग करंट इज ऑल्सो नोन एज कॅपॅसिटिव्ह करंट आणि त्यामुळेच आपल्याला रिसिव्हिंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते जास्त दिसून येतं. कुठल्या केसेसमध्ये? जेव्हा लाईट लोडेड किंवा ओपन सर्किट ॲट रिसिव्हिंग एंड साईडलाच आपण जास्त लोड किंवा जास्त लोड नसेल म्हणजेच कमी लोड किंवा शून्य लोडच्या आसपास जर असेल, अनलोडेड जर लाईन असेल तर आपल्याला रिसिव्हिंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते जास्त दिसून येतं. सो त्याचं मेन उत्तर आहे चार्जिंग करंट ऑफ द लाईन बिकॉज ऑफ द कॅपॅसिटिव्ह इफेक्ट. पुढचा क्वेश्चन आहे, द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ऑफ द रेडियल डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क इज 24 kV. व्हॉट विल बी द सेंडिंग एंड व्होल्टेज if the voltage drop is calculated 25% of the receiving end voltage. ओके, तर हा पॉवर सिस्टीमचा क्वेश्चनच नाही आहे, हा फक्त मॅथ्सचा क्वेश्चन आहे. इझिली समजू शकतो. काय दिलं आहे ते फक्त एकदा वाचूया. रिसिव्हिंग एंड व्होल्टेज त्याने दिलेलं आहे 24 kV. एक आपण जसं एक लाईन कन्सिडर करूया. ओके, त्याच्यामध्ये दिलं आहे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे मला 24 kV या साईडला मिळतं. हे आहे इथे माझं सेंडिंग एंड व्होल्टेज. त्यानंतर व्हॉट विल बी द सेंडिंग एंड व्होल्टेज हेच मला फाइंड आउट करायचं आहे. इफ द व्होल्टेज ड्रॉप इज कॅल्क्युलेटेड 25% ऑफ द रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. म्हणजे इथे जो काही व्होल्टेज ड्रॉप होईल, इकडे जे काही व्होल्टेज ड्रॉप होईल सेंडिंगपासून रिसिव्हिंग एंड होईपर्यंत, ते काय आहे 25% ऑफ कोणाच्या? रिसिव्हिंग एंड व्होल्टेजच्या. म्हणजे 24च्या 25% म्हणजे 24/4 विच इज इक्वल टू 6 kV. तर 6 kV माझा इथे ड्रॉप होत आहे. तर सेंडिंग एंड किती असेल? 24 + 6 विच इज इक्वल टू 30 kV. हा सिम्पल कॅल्क्युलेशन होतं. रिसिव्हिंग एंड व्होल्टेज माहिती आहे, व्होल्टेज ड्रॉप मला फाइंड आउट करायचा होता जेणेकरून डायरेक्टली सेंडिंग एंड व्होल्टेज मला मिळेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन इज कम्प्युटेड ॲज. ओके, फॉर्म्युला दिलेले असेल, दिसायला ऑलमोस्ट सेम दिसतात पण छोट्या छोट्यांमध्ये फरक दिलेला असतो, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं एक्झाममध्ये, म्हणून मी ते घेतलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा, एकदा ट्राय करा कुठलं उत्तर आहे. माहिती असेल आपल्याला सगळ्यांना ऑब्व्हियसली, पण तरीसुद्धा एकदा चेक करा. तर काय असतं? नो लोड व्होल्टेज मायनस फुल लोड व्होल्टेज अपॉन फुल लोड व्होल्टेज असं आपण म्हणू शकतो. म्हणजे रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ॲट नो लोड मायनस रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ॲट फुल लोड डिवायडेड बाय रिसिव्हिंग एंड व्होल्टेज ॲट फुल लोड. ऑप्शन जर चेक केला तर ऑप्शन जो 2 आहे तो इथे करेक्ट उत्तर आपल्याला दिसत आहे. ओके, व्होल्टेज रेग्युलेशनच्या बाबतीत थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन अलॉंग विथ द फॉर्म्युला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, पुढे क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस फेरांटी ऑन लॉंग ओव्हरहेड लाईन्स कॅन नॉट बी एक्सपिरियन्स. कुठे एक्सपिरियन्स होणार नाही असं विचारले. ओके, द लाईन इज लाईटली लोडेड. लाईट लोडेडवर आपल्याला दिसून येतं. जर लाईट लोडेडवर दिसतं आहे तर हेवी लोडवर मला दिसणार नाही ऑब्व्हियसली. आणि जिथे पॉवर फॅक्टर युनिटी असेल तिकडे सुद्धा मला इथे दिसून येणार नाही. मोस्टली तुम्हाला लाईट लोडेड किंवा नो लोड जिथे आहे तिकडेच दिसून येईल. त्यामुळे काय विचारलं त्यांनी? कॅन नॉट बी एक्सपिरियन्स विचारलं, म्हणजे नोवाली उत्तरं द्यायची. ओके, नो म्हणजे ऑप्शन 2 आणि 3 इथे करेक्ट उत्तर येईल. बोथ 2 and 3 नसतील तरच मला तिथे म्हणजे ह्या 2 कंडिशनला मला फेरांटी इफेक्ट दिसत नाही. आपण घाईघाईमध्ये फेरांटी इफेक्ट वाचलं, लाईट लोडेड वाचलं तर ओनली 1 टिक करून येऊ शकतो, पण ते उत्तर नाही आहे. कॅन नॉट बी एक्सपिरियन्स असं विचारलेलं आहे. ठीक आहे, फेरांटी इफेक्ट बाबतीत परत एकदा इथे मेन्शन केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रेंज ऑफ व्होल्टेज इज यूज इन मीडियम ट्रान्समिशन लाईन. त्यांनी इथे किलोमीटरमध्ये रेंज नाही विचारलेली आहे, त्यांनी इथे केवीजमध्ये म्हणजे व्होल्टेजमध्ये त्यांनी इथे रेंज ती विचारली आहे. ओके, पॉसिबिलिटी आहे की रेंजमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं व्होल्टेजच्या. तर त्यामुळे आपला MSCTCLमध्ये किंवा बाकी जिथे ट्रान्समिशन सेक्टर आहे सगळीकडे व्होल्टेजेस
ॲज पर जसं आपण रूल बुकमध्ये वाचतो किंवा आतापर्यंत आपण कॉलेजेसमध्ये शिकत आलेलो होतो त्या एक्झॅक्टली त्या हिशोबाने नाही आहेत, चेंजेस असतील. पण अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर स्टँडर्डमध्ये हे आपण फॉलो करतो किंवा ह्याच्यावर करेक्ट उत्तर ते लोक एक्झाममध्ये करेक्ट देतील. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आपल्याला माहिती आहे 0 ते 80 किलोमीटरमध्ये कन्सिडर करतात ऑन पेपर, पण त्याचं जे ऑपरेटिंग व्होल्टेज आहे ते 0 to 20 kV असेल तर ह्याच्यामध्ये कॅपॅसिटन्सचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर मीडियम ट्रान्समिशन लाईन जो त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे तो 80 to 200 किलोमीटर ज्याला आपण कन्सिडर करतो. 20 to 100 kV ऑपरेटिंग व्होल्टेज जे आपल्याला त्यांनी विचारले हे उत्तर येऊ शकतो. ज्याच्यामध्ये सी आहे तो लंप म्हणजे कुठल्या तरी एका रिसिव्हिंग एंडला, सेंडिंग एंडला किंवा मिडलला आपण कन्सिडर करतो. पाय मॉडेल, टी मॉडेल ते आपण येत्या क्वेश्चन्समध्ये वगैरे डिस्कस करूया. आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन इज ग्रेटर दॅन 200 किलोमीटर आणि 100 kV पेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स आहे तो डिस्ट्रीब्युटेड होतो. ओके, एईचा क्वेश्चन आलेला त्याच्यावर त्यांना वेवलेंथ रिलेटेड क्वेश्चन होता. ओके, वेवलेंथ रिलेटेड क्वेश्चन होता. वेवलेंथ म्हणजे काय असतो? वेवलेंथ इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी. आता हे जे 80 किलोमीटर 200 किलोमीटर जे दिलं आहे ते बाय डिफॉल्ट 50 हर्ट्झसाठी दिलेलं आहे. म्हणजे जर मी 80 मल्टिप्लाय बाय जर 50 केलं तर ते येतं 4000. जर 4000पेक्षा कमी व्हॅल्यू असेल वेवलेंथची तर तो शॉर्टमध्ये येतो. जर 4000 ते 10000 या वेवलेंथमध्ये जर लाय करत असेल कुठल्या लाईनचा रेंज तर तो मीडियममध्ये येतो. आणि इफ इट इज ग्रेटर दॅन 10,000 तर त्याची व्हॅल्यू आपण लॉंग ट्रान्समिशनमध्ये त्याला कन्सिडर करतो. ठीक आहे, तर इथे त्यांनी विचारलं होतं मीडियम ट्रान्समिशन लाईनचा व्होल्टेज रेंज तो 20 ते 100 kV इथे करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. जर काही डाऊट्स असेल तर मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आपलं अमेझिंग इंजिनियर्स नावाचंच ॲप्लिकेशनसुद्धा आहे गुगल प्ले स्टोअरवर, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायला लागेल आणि तिकडे लेफ्ट साईडला 3 लाईन्स असतील, वरती टॉपला इथे अशा 3 लाईन्स असतील. क्लिक केल्यानंतर असं पेज इथे ओपन होईल. तिथे फ्री मटेरियलमध्ये ज्या ह्या नोट्स आहेत ते मी तिथे अपलोड करेन जेणेकरून तुमचा टाईम सेव्ह होईल. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करा तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत जे एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून क्वेश्चन्ससोबत.